बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ झालेला आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। बीड स्थानकातून आता अहिल्यानगरसाठी पहिली रेल्वे रवाना झाली। आजपासून बीड ते अहिल्यानगर आता रेल्वे सेवा सुरू झालेली आहे। 2014 साली मुंडे साहेबांचं हे स्वप्न होतं आणि ते पूर्ण झाल्याचं यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं। बीड अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। त्यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे। या रेल्वे सेवेमुळे आता दोन्ही जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती। या कामासाठी एक पिढी गेली, एवढा वेळ का लागला असा सवाल यावेळी खरं तर मुंडे यांनी उपस्थित केला। त्यामुळे बीड अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ झाल्यानंतर सध्या बीडमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। पहिली ट्रेन आता बीडमधून अहिल्यानगरकडे रवाना झाली। या रेल्वेचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। त्यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर बीडवरून पहिली रेल्वे अहिल्यानगरसाठी आता रवाना झाली। 2014 साली मुंडे यांनी हे स्वप्न पाहिलं होतं आणि ते पूर्ण करण्याचा आमचा संकल्प होता असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। 10 वर्षात मराठवाड्यातल्या रेल्वेसाठी 21,000 कोटी दिल्याचं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलं। रेल्वे सुरू करणं हे अवघड काम होतं, त्यासाठी लागणारं भूसंपादन महत्त्वाचं होतं। 2019 साली रेल्वे प्रकल्पाला निधी द्यायचा नाही असा निर्णय त्या सरकारने घेतला होता, पण ज्यावेळी आमचं सरकार आलं त्यानंतर या सगळ्या प्रक्रियेसाठी आम्ही पैसा उभा केला अशी माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली। आणि आता बीड अहिल्यानगर या रेल्वे सेवेचा शुभारंभ झालेला आहे। पहिली रेल्वे बीडवरून आता अहिल्यानगरसाठी रवाना झाली। त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि त्यानंतर पहिली रेल्वे बीडमधून अहिल्यानगरसाठी आता रवाना झाली। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती की अशा पद्धतीने रेल्वे सेवा सुरू करावी आणि ती मागणी आता सत्यात उतरली आहे, कारण पहिली ट्रेन आता बीडमधून अहिल्यानगरसाठी रवाना झाली। बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज शुभारंभ झालेला आहे। पहिली रेल्वे बीडमधून अहिल्यानगरसाठी रवाना झाली। ही विजेच्या इंजिनवर ज्यावेळी धावेल त्यावेळी याचा वेगही वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील, त्याच्याकडे आता आपण सगळे अग्रेसर झालो। मी या ठिकाणी अजितदादा आणि पंकजाताई यांच्या म्हणण्याशी सहमत आहे। हा श्रेयवादाचा दिवस नाहीये, हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस आहे। आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी, शेवटी जगन्नाथाचा रथ आहे, तो रथ ओढत असताना अनेक लोकांचे हात लागतात, त्यामुळे ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कामामध्ये त्या ठिकाणी मदत केली असेल त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी एक रेल्वे संघर्ष समिती देखील होती, त्या समितीच्या लोकांचंही मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। खरं म्हणजे आजचा दिवस हा दोन अर्थांनी महत्वाचा आहे। एकीकडे 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीचा हा दिवस आहे। भारताला मुक्ती मिळाल्यानंतरही 13 महिने मराठवाडा रजाकारांशी लढत होता आणि त्यानंतर 13 महिन्यांनी हा मराठवाडा मुक्त झाला। त्या मुक्तीचा दिवस म्हणजे आजचा 17 सप्टेंबरचा दिवस आहे। तर अशा पद्धतीने बीड अहिल्यानगर या रेल्वे सेवेचा आजपासून शुभारंभ झाला आणि त्या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, या रेल्वे सेवेचा आता शुभारंभ झालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती। खरं तर गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा या सगळ्याचा पाठपुरावा केला होता। दरम्यान आता रेल्वे सेवेचा शुभारंभ झालेला आहे। सध्या कशा पद्धतीचं वातावरण?
तर बीड आणि अहिल्यानगर या रेल्वे सेवेचा शुभारंभ झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर रेल्वे बीडवरून अहिल्यानगरसाठी रवाना झालेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची या रेल्वेची मागणी होती, जी आज सत्यात उतरलेली आहे। 2014 साली मुंडे साहेबांनी हे स्वप्न पूर्ण करण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही संकल्प केला, असं यावेळी फडणवीसांनी म्हटलंय। दरम्यान हे स्वप्न आता सत्यात उतरलेलं आहे, त्यामुळे बीड आणि अहिल्यानगरच्या नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडे। महेंद्र, बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज शुभारंभ झालाय, सध्या कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतं? नक्कीच गेल्या 40 ते 45 वर्षापासून खरं तर बीडकरांना रेल्वेची जी आहे ती आस लागलेली होती आणि 45 वर्षापासून हा इतिहास होता। आंदोलनं अनेक झालेली होती, मात्र रेल्वे काय आली नव्हती आणि आजचा पहिलाच दिवस आहे, रेल्वेचा शुभारंभ झालेला आहे। बीडपासून तर अहिल्यानगरपर्यंत आता हा रेल्वे गेलेली आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हे रेल्वे स्थानक आहे आणि सकाळपासून अशा पद्धतीनं जी गर्दी आहे इथं होताना पाहायला मिळते। एकीकडे जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत केवळ पुस्तकामध्येच याचं चित्रण आपल्याला पाहायला मिळत होतं, मात्र पहिल्यांदाच आता मामाचं गाव आणि मामाच्या गावाला जाण्यासाठी जी रेल्वे आहे ती रेल्वे आता त्या रेल्वेमध्ये चिमुकला बसून जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं एक पर्वणीचा आजचा हा दिवस आहे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। माझ्यासोबत काही महिला प्रवासी आहेत, आजचा पहिला दिवस आहे, काय सांगाल? पहिली रेल्वे आली बीडमध्ये, कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय, छान वाटतंय। कसं वाटतं की पुस्तकामध्ये पाहत होती की मामाच्या गावाला जाताना झाडे पळायचे, रेल्वेमध्ये बसण्याचा तो आनंद होता, आता रेल्वे प्रत्यक्षात आली, इथली गर्दी बघून तर वाटतंय की बीडकर सगळ्यात जास्त खुश आहेत सध्या। म्हणजे महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळून मराठवाडा स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर बीडला आज रेल्वे भेटली। गेल्या 150-200 वर्ष झालं बीडकडे रेल्वेचा एक साधी 3दा भूमिपूजन करून साधं रेल्वेचं काहीच नव्हतं, आज सगळं स्वप्न सगळ्यांचं साकार झालेलं आहे। कसं वाटतं, काय स्वप्न आहे? खूप आनंदाचा क्षण आहे बीडकरांसाठी, कारण अनेक पिढ्या या रेल्वेसाठी खपल्यात आणि त्या सर्वांचं योगदान या रेल्वेसाठी आज लागलं आहे। आणि विशेष करून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं या रेल्वेसाठी खूप मोठं योगदान होतं। त्यामध्ये सर्वच गेल्या 30-40 वर्षापासून 50 वर्षापासून जे रेल्वेचं स्वप्न बघतायत, जे अनेक अलग अलग प्रतिनिधी आले, लोकसभेमधले, विधानसभेमधले, त्यांनी सर्वांनी या रेल्वेसाठी अनेक प्रयत्न केले, परंतु आज खरं जर आभार व्यक्त करावं लागेल तर ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचं, त्यांच्या मृत्यूनंतर हे रेल्वे स्वप्न पूर्ण होत आहे। आणि देशाचे पंतप्रधान ज्यांचा आज वाढदिवस आहे, आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं, आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आणि या रेल्वेसाठी गेल्या 10 वर्षाच्या झटल्या आमच्या बीडच्या माजी लोकप्रिय खासदार आदरणीय प्रीतमताई मुंडे आणि पंकजाताई मुंडे साहेब यांचं। आता बीडपर्यंत ही रेल्वे आलेली आहे, बीडपासून परळीचा मार्ग किती दिवसात होईल, काय वाटतं, काय साखर असेल? आमच्या मुख्यमंत्री साहेबांना एवढी विनंती आहे की लवकरात लवकर बीड आणि मुंबई आणि बीड आणि पुणे रेल्वे लवकरात लवकर चालू करावं। आणि महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला मी आभार मानतो की बीडला रेल्वे आणली, आमच्या सर्व बीडकरांच्या वतीने त्यांचा आम्ही आभार मानतो। रेल्वे मुख्यमंत्री साहेबांचा। नक्कीच एकीकडे आनंदाचं वातावरण आहे, दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर बीडपासून अहिल्यानगरपर्यंतची ही रेल्वे आहे, मात्र आता ही रेल्वे परळीला जोडण्यात यावी अशी देखील आस आता बीडकरांना आहे। आता आजच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी हे आश्वासित केलेलं आहे, लवकरच जी रेल्वे आहे ते परळीपर्यंत जाईल आणि दुसरी मागणी जी आहे सोलापूर असेल, सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर आणि पुणे असा रेल्वे ट्रॅक जो आहे, अशी मागणी देखील आता इथले खासदार असेल आणि नागरिकांनी केलेली आहे।